बघा, गोष्टीचं नाव आहे खरा आनंद. गोष्टीचं नाव काय आहे? खरा आनंद. म्हणजेच काय बघा, एक गोष्ट आहे साधू आणि लोभी व्यापारी, याच्यामध्ये खरा आनंद. मुलांनो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलाच्या कडेला एक छोटेसे गाव होते. तेथे एक खूप श्रीमंत व्यापारी राहायचा. त्याच्याकडे बंगला होता, नौकर चाकर होते, पण त्याच्या मनात कधीच शांती नव्हती. तो नेहमी चिंतेत असायचा की माझे पैसे अजून कसे वाढतील. एके दिवशी त्या गावात एक महान साधू महाराज आले. संपूर्ण गाव त्याच्या दर्शनासाठी गेले. व्यापाऱ्याला वाटले, कदाचित या साधूकडे एखादा असा मंत्र असेल ज्याने माझे धन दुप्पट होईल. तो साधूकडे गेला आणि म्हणाला, महाराज, माझ्याकडे सगळं काही आहे, पण मला अजून हवंय. मला खरा आनंद आणि शांती कशी मिळेल? साधू महाराज हसले आणि त्यांनी व्यापाऱ्याला एक रिकामी पिशवी दिली. ते म्हणाले, उद्या सकाळी या पिशवीत रस्त्यावरचे दगडे भरून आणा, पण अट एकच, प्रत्येक दगड उचलताना कुणाचं तरी भलं झाल्याचं समाधान तुमच्या मनात असायला हवं. व्यापारी निघाला. वाटेत त्याला एक भिकारी दिसला. त्याने त्याला अन्न दिले. मनाला थोडे बरं वाटलं. त्याने एक दगड पिशवीत टाकला. पुढे एका वृद्धेला रस्ता ओलांडायला मदत केली आणि दुसरा दगड टाकला. असं करत करत त्याने दिवसभरात अनेकांना मदत केली. संध्याकाळ झाली. पिशवी दगडांनी भरली होती आणि व्यापाऱ्याला खूप थकवा जाणवत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. तो साधूकडे गेला आणि म्हणाला, महाराज, पिशवी जड आहे, पण माझं मन आज खूप हलकं वाटतंय. साधू महाराज म्हणाले, बघितलं, जेव्हा तू फक्त स्वतःचा विचार करत होतास तेव्हा तू श्रीमंत असूनही दुःखी होतास, पण जेव्हा तू दुसऱ्याच्या मदतीसाठी हात पुढे केलास तेव्हा तुला खरा आनंद मिळाला. हे दगड म्हणजे तू कमावलेलं पुण्य आहे. यातून आपल्याला मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे मूल्य शिक्षण काय शिकायला भेटतं? दुसऱ्याला मदत करण्यात जो आनंद मिळतो तो जगातल्या कोणत्याही संपत्तीत मिळत नाही.